नमस्कार, स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र दर्पण 24 या न्यूज चॅनलमध्ये। आगामी निवडणुका बोर्डीकर स्टाईलनेच लढल्या जाणार, पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचा निर्धार। निवडणुका कशा जिंकायच्या ते माझ्या आणि बोर्डीकर साहेबांच्या भरोशावर सोडा, माजी राज्यमंत्री सुरेश वडपूरकर। परभणी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने दीपावली संवाद मेळावा दिनांक 20 ऑक्टोबर रोजी परभणी शहरातील कौस्तुभ मंगल कार्यालयात भव्य उत्साहात पार पडला। या संवाद मेळाव्याला पालकमंत्री मेघना दीदी बोर्डीकर, माजी राज्यमंत्री सुरेश वरपुडकर, विजय वरपुडकर, सुनील देशमुख, प्रमोद वाकोडकर, राजेश देशमुख, डॉक्टर केदार खटिंग तसेच आयोजक आणि महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे व रितेश जैन यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमामध्ये उपस्थित मान्यवरांनी सर्व कार्यकर्त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा देत आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले। शहरातील भाजपची संघटनात्मक ताकद लक्षात घेता परभणीच्या विकासासाठी महानगरपालिकेवर भाजपचा झेंडाच फडकवणे अत्यावश्यक असल्याचे सर्वांनी नमूद केले। मार्गदर्शन करताना माजी राज्यमंत्री सुरेश वडपूरकर म्हणाले, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये विरोधकांनी संविधान बदलणार असा खोटा नेरेटिव्ह तयार केला आणि त्याचा फटका बसला, पण आता कार्यकर्त्यांनीच मतदारांमध्ये विश्वास निर्माण करायचा आहे। अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात सापडला आहे। मुख्यमंत्री यांनी मदतीची घोषणा केली होती, पण ती अद्याप पोहोचली नाही। या मुद्द्यावर विरोधक पुन्हा भ्रम निर्माण करू शकतात, त्यामुळे कार्यकर्त्यांनी सजग राहावे। ते पुढे म्हणाले, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप ताकदीने उतरणार आहे। प्रत्येक प्रभागात कोणत्या समाजाचे आणि मतदारांचे गणित आहे हे लक्षात घेऊन योजना आखा। ज्या प्रभागात भाजपचा नगरसेवक निवडून येत नाही तिथे यावेळी तो निवडून आणायचा, त्याचे संपूर्ण गणित माझ्याकडे आहे। कार्यकर्त्यांनी फक्त मनापासून कामाला लागावे। पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी मार्गदर्शन करताना ठामपणे सांगितले, आगामी निवडणुका बोर्डीकर स्टाईलनेच लढल्या जाणार आहेत। प्रत्येक कार्यकर्त्याने मेरा बूथ सबसे मजबूत या मंत्राने कामाला सुरुवात करावी। घराघरात भेटी घ्या, नागरिकांशी थेट संवाद साधा। महानगरपालिका आपल्या हातात आली की सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देण्याचे काम मी स्वतः करणार आहे। त्यापुढे म्हणाल्या, राज्य आणि केंद्रात भाजपची सत्ता आहे, त्यामुळे परभणीचा विकास करायचा असेल तर महानगरपालिकेवर कमळाचा झेंडा फडकविणे गरजेचे आहे। विकासाची गती वाढवायची असेल तर मतदारांनी भाजपवर विश्वास ठेवावा। कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवाजी भरोसे यांनी केले, सूत्रसंचालन चंद्रकांत गोरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन शंकर आजेगावकर यांनी मानले। कार्यक्रमाला भाजपचे कार्यकर्ते आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र दर्पण 24 साठी जिल्हा प्रतिनिधी इस्माईल शेख।